देशांतर्गत कोरोना प्रतिबंधक लस निर्मिती प्रक्रियेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 3 ठिकाणी जाऊन आढावा घेतला। पंतप्रधानांनी आज कोरोना प्रतिबंधक लस निर्मिती करणाऱ्या अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्क, हैदराबादमधल्या भारत बायोटेकला आणि पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली। आज सकाळी त्यांनी अहमदाबाद इथल्या झायडस बायोटेक पार्क इथल्या लस निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेतला। तसंच तिथल्या वैज्ञानिकांशी लस संशोधन आणि उत्पादन याबाबत चर्चा केली। तिथल्या प्रयोगशाळेत झायकोव-डी ही कोविड प्रतिबंधक लस तयार केली जात आहे। लस निर्मितीच्या कामासाठी परिश्रम घेत असलेल्या चमूचं पंतप्रधानांनी यावेळी कौतुक केलं। संशोधकांच्या लस निर्मितीच्या कार्यप्रवासात भारत सरकार नेहमीच पाठीशी आहे, असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात नमूद केलं आहे। त्यानंतर पंतप्रधानांनी हैदराबादमधल्या भारत बायोटेकला भेट देऊन लस निर्मिती आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला। भारत बायोटेकनं ICMRच्या सहकार्यानं तयार केलेली कोवॅक्सिन ही लस मानवी चाचणीच्या 3ऱ्या टप्प्यात आहे। या चाचणीच्या प्रगतीबद्दल पंतप्रधानांनी यावेळी संशोधकांचं अभिनंदन केलं। आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली। यावेळी त्यांनी सिरमनं तयार केलेल्या कोविशिल्ड या लस निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेऊन चर्चा केली। सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक सायरस पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांच्यासोबत पंतप्रधानांनी संवाद साधला। सिरम इन्स्टिट्यूटमधल्या चमूसोबत चांगली चर्चा झाली, असं पंतप्रधानांनी ट्विटरवरून सांगितलं। यावेळी सिरममधल्या अधिकाऱ्यांनी लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यांच्या योजनेच्या प्रगतीबाबत माहिती दिली, असं पंतप्रधान म्हणाले। तिन्ही संस्थांचं कोविड प्रतिबंधक लस निर्मितीचं कार्य निर्णायक टप्प्यात असून संशोधकांसोबतच्या चर्चेतून देशातल्या नागरिकांपर्यंत लस पोहोचवण्यासाठीची तयारी तसंच आव्हानं याबाबत त्यांनी जाणून घेतलं।